आणि राम जन्मभूमी सोहळ्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातल्या 3 नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं जाणार आहे। याशिवाय प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांनाही राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण पोहोचणार आहे। राम जन्मभूमी न्यासानं सोहळ्याच्या ज्या पत्रिका कुरिअर केलेल्या आहेत त्यामध्ये या सगळ्या नेत्यांचा समावेश आहे। या निमंत्रणासंदर्भातली आणखी अपडेट वेदांत नेब यांच्याकडून जाणून घेऊयात। वेदांत, कविता, ज्या प्रकारे माहिती मिळते 22 जानेवारीला अयोध्येच्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी खरं तर मुंबईतल्या काही महत्त्वाच्या व्हीव्हीआयपीची जी यादी आहे त्यानुसार निमंत्रण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यासोबतच विश्व हिंदू परिषदेकडून काही जणांच्या निवासस्थानी देऊन हे निमंत्रण देण्यात येते। मात्र जी माहिती आता महत्त्वाची मिळते यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, त्यासोबतच रामदास आठवले या सगळ्यांना कुरिअरद्वारे थेट श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडनं हे निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे। आणि आज उद्यामध्ये कदाचित 1-2 दिवसामध्ये हे निमंत्रण त्यांना निवासस्थानी प्राप्त होईल अशी सुद्धा माहिती आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या नावाने हे निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे खरं तर हे निमंत्रण कोणाकोणाला मिळणार, कोणत्या व्हीव्हीआयपीजना मिळणार, तर यामध्ये सर्व पक्षप्रमुख म्हणजे राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष यांना हे निमंत्रण पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कविता, वेदांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।